आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून प्रजासत्ताक दिनी संविधान वास्तविकेचे वाचन करावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने घर तिरंगा या अभियानाद्वारे राष्ट्रप्रेमाच्या भावना वृद्धिंगत करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले गेले। त्याच पार्श्वभूमीवर आपला देश संविधानाचा अमृत महोत्सवाकडे मार्गक्रमण करत आहे। शहीद एक मत एक मूल्य ग्वाही देत सर्वात मोठी लिखित राज्यघटना संविधान करते बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल करून स्वातंत्र्याचा अधिकार समस्त भारतीयांना दिला आहे। संविधानामुळे आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे। संविधानिक मूल्यांचा तसेच कर्तव्याचा प्रचार करणे हे परमोच्च राष्ट्रीय कर्तव्य आहे। घर घर संविधान अभियान आपल्या राज्यात राज्य शासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने देखील अभिनव पद्धतीने सांगण्यात यावा असे रिपब्लिकन सेनेच्या वतीने यांना देण्यात आले। पुढे सुधीर साळवे, अर्जुन नाना पंडित, विश्वजित वाघमारे, विलास जोंधळे, डॉक्टर निलेश डुमणे, लखन जामकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मागणी केलेली आहे की या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावून ध्वजारोहण करावं, तसेच भारतीय संविधानाची प्रस्ताविका आहे तिचं वाचन करावं आणि या संविधानाचा सन्मान आपण सर्वांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि या अमृत महोत्सवानिमित्त करावा, संविधानाचा जागर करावा। यासाठी आज सर्व आंबेडकरी युवा नेत्यातर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले आहे। आयटकच्या वतीने आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या भव्य मोर्चा जेल भरो आंदोलन आज परभणीमध्ये करण्यात आले। आज 23 जानेवारी रोजी आयटकच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील पोषण मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन करत जेल भरो आंदोलन करण्यात आले। प्रवर्तकांच्या मोबदल्यात 1000ची वाढ करावी, आशा स्वयंसेविका यांच्या मोबदल्यात 7000ची वाढ करावी। प्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दिवाळीपूर्वी दिवाळी भेट म्हणून 1000 रुपये द्यावे। संपकाळात कपात केलेले मानधन तात्काळ देण्यात यावे। मागण्यांसह जण या संख्येने गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। आंदोलनाला आयटेकचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड मुगाजी बुरुड, माधुरी क्षीरसागर यांच्यासह इतरही पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक आयटेक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड या नात्याने सांगतो की महाराष्ट्रामधील 70,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक यांचा गेल्या 12 जानेवारीपासून बेमुदत संप चालू आहे। आशा वर्करला मागल्या काळामध्ये 7,000 रुपये वाढ केलेले आणि गटप्रवर्तकाला 10,000 रुपये वाढ केलेले आणि दिवाळी बोनस 2,000 रुपये याचा GR निघण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 1 दिवसाचं जलभरो आंदोलन करण्यात आलेलं आहे। शासनानं जर याचा विचार नाही केला तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करून रस्ता रोको करू, रस्ता जाम करू असा इशारा आयटेक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड ह्या नात्यानं करू। आज 23 जानेवारी 2024 रोजी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती परभणीचे जिल्हा प्रमुख व्यंकट भाऊ शिंदे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात खंडोबा बाजार येथे अन्नदान करून साजरी करण्यात आली। आपला शिवसैनिक एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे आणि केवळ वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या पक्षात नवीन ऊर्जाला बळ देणारे आहेत। पर्यंत आपल्याकडे केवळ धनुष्यबाण होता, कालपासून आपल्याकडे साक्षात प्रभू श्रीराम धनुष्यबाण घेऊन अवतरले आहेत। धनुष्यबाणाच्या सहाय्याने आगामी निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धाला करायचे आहे असे मत यावेळी जिल्हा प्रमुख राव भाऊ शिंदे यांनी मांडले। जिल्हा प्रमुख मागासवर्गीय विभागाचे दमोदी भैया रोडे, प्रमुख महिला आघाडीच्या जनताताई मुंडे, उपजिल्हा प्रमुख सुशीलाताई चव्हाण, रेखा आवटे, पकाने तालुका प्रमुख प्रभाकरराव कदम, जनक अशोक भाऊ कराळे, चेक गोविंद राहुल शिंदे, प्रमुख बाळासाहेब पानपटे, दत्ता काकडे, गणू भाऊ सळू, खुशेद शेख, मोबिन शेख, फेरोज शेख, शाह सिंधुताई चौधरी, मालन चौधरी, कौशल्याबाई मस्के, क्षणाताई झाडे व इतर शिवसैनिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।